दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या वाक्यासमोर प्रश्नचिन्ह टाकून लावलेल्या हेडलाईन्स तुम्ही अशात बऱ्याचदा पाहिल्या असतील. पण आता त्या चर्चेला पाठबळ देणारे खरे पुरावे एक एक करून तुम्हाला सांगतो. सर्वात मोठा सिग्नल मिळाला तो स्वतः अजितदादा पवार यांच्याकडनं. नेमक्याच एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीतून दादा 3 गोष्टी बोलले. आता आमच्यातली तीव्रता कमी झाली आहे, सध्या निवडणुका एकत्र लढतोय, त्यानंतर पुढचं बघू. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ते बोलले जेव्हा त्या प्रतिनिधींनी विचारलं की एकत्र येण्यासंदर्भात चर्चा पुढे होऊ शकते का, यावर दादांचं सूचक विधान असं होतं की प्रत्येकाने आपापल्या सदसद विवेक बुद्धीने त्यातला अर्थ काढायचा असतो. असंच पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या दरम्यान पत्रकारांनी दादांना विचारलं की शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर असाच राहणार का, यावर दादा म्हणाले की तुझ्या तोंडात साखर पडो. या मुलाखतीतही ते असंच बोलले की पत्रकार आणि इतर सगळ्यांच्याच तोंडात साखर एकाच वेळी पडणार आहे. या सगळ्यात एकत्र येण्याबद्दलची सकारात्मकताच दिसते, कुठेही विरोध नाहीये. बरं, हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मान्य नसतं तर त्यांची तशी प्रतिक्रिया आली असती, पण त्यांच्याकडूनही यावर मौन बाळगलं जातंय.